विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासनाअंतर्गत गट अ आणि ब पदासाठी कायमस्वरूपी भरती इथे निघालेली आहे। पगार तुम्हाला खूप चांगला असणार आहे आणि ही 2026 ची भरती निघाली असून पगार तुम्हाला इथे 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। शिक्षण कुठल्याही शाखेतून जर तुम्ही पदवी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वय तुमचे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाअंतर्गत गट अ आणि ब पदासाठी कायमस्वरूपी भरती इथे निघालेली आहे। पदाचे नाव बघा, महाराष्ट्र नागरी सेवा गट अ आणि गट ब या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। पद संख्या इथे 87 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा 30 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। इथे अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क बघा 544 रुपये ओपनसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 344 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 19 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला इथे खूप चांगलं मिळणार आहे। 25,000 ते 15,000 ते 25,000 स्टार्टिंग तुमचं वेतन मिळणार आहे। नोकरीच्या ठिकाणी ते महाराष्ट्रात ही नोकरी असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण चौकशी करू शकता। अर्ज कसा करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। लेखी परीक्षा होणार आहे, निवड प्रक्रिया। त्यानंतर कोण अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय आहे, BCom CA MCom MBA कुठल्याही शाखेतून ज्यांची पदवी पात्र आहेत ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती सविस्तररित्या पाहूया। पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब ह्या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत इथे परीक्षा होणार आहे। किती जागांसाठी इथे भरती होणार आहे, 83 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी इथे एक्झाम घेण्यात येणार आहे। सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा यांच्या अंतर्गत गट अ गट ब संवर्गातील वेतन स्तरानुसार एकूण 80 पदे आहेत आणि महसूल वन विभाग महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा यांच्या अंतर्गत 8 जागा आहेत। टोटल 87 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेले आहेत। अर्ज कालावधी बघा 31 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। अर्ज शुल्क सुद्धा 20 जानेवारीपर्यंत तुम्हाला भरायचे आहे। त्यानंतर 22 जानेवारीपर्यंत तुम्ही चलन काढू शकता। त्यानंतर 23 तारखेला चलन तुम्ही इथे भरू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेट दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला बघा इथे नियम अटी दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा आपण इथे पात्रता पाहणार आहोत। भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे। इथे वयोमर्यादा तुम्हाला इथे दिलेली आहे, ते आपण चेक करूया। कमाल आणि किमान वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 19 आणि कमाल वयोमर्यादा तुम्हाला इथे 38 ते 43 किंवा 45 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्हता बघा इथे तुम्हाला काय पास असणं गरजेचं आहे। सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ या पदासाठी बघा तुम्हाला सार्वत्रिक विद्यापीठातील किमान 55% वाणिज्य शाखेतील स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापाल याची जर परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। किंवा मग इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंटंट यामध्ये जर तुम्ही लेखशास्त्री अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा सर्वाधिक विद्यापीठात वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी तुम्ही असाल तर इथे अर्ज करू शकता। अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यताप्राप्त संस्थेतून वित्त व्यवसायक प्रशासन या विशेष तज्ज्ञ पदव्युत्तर पदवी जर पास असाल MBA तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा तुमची इथे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ यांच्यासाठी तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। या शैक्षणिक अर्हतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता।
उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब या पदासाठी बघा सार्वजनिक विद्यापीठातील अभियांत्रिकामधील पदवी किंवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकामधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेली वास्तुविद्या, नगररचना आणि व्यवसाय व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सार्वजनिक विद्यापीठातील पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा तुम्हाला इथे दिलेलं आहे. काय सिलेबस असणार आहे, काय अर्थ असणार आहे ते दिलेलं आहे. परीक्षेचे टप्पे बघा, राज्यसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा संयुक्त परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. 2 परीक्षेचे टप्पे असणार आहेत. मुख्य परीक्षा, संयुक्त परीक्षा ही 400 मार्काची असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही बघा राज्यसेवा परीक्षा यांच्यासाठी 1750ची असणार आहे आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय यांच्यासाठी 400 गुणाची असणार आहे आणि मुलाखतीसाठी बघा 275 गुण असणार आहेत राज्यसेवा परीक्षेसाठी आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा यांच्यासाठी 50 गुणाची इथे एक्झाम घेतली जाणार आहे. अशा पद्धतीचं तुमचं एक्झाम पॅटर्न असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायची ती सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे, अमागास यांच्यासाठी 544 रुपये आणि दिव्यांग यांच्यासाठी, अनाथ, मागासवर्गीय यांच्यासाठी 344 रुपये इथे अर्ज फी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला बघा जागांचा तपशील दिलेला आहे. डिटेल्समध्ये व्हॅकन्सी कुठल्या पदासाठी किती आहेत ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीची ही आजच्या जॉबची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.